साजरा केला असेल अशी अपेक्षा करते. आणि आजच्या सत्राला आपण सुरुवात करू. सर्वप्रथम मी आपल्या याच्यानुसार आपले श्लोक आधी म्हणणार आहे आणि मग ज्या आपल्या आजच्या व्यक्त्या आहेत त्यांची ओळख करून देते. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री महान गणपते नमः. गलद्दानगंडं मिलभृङ्गखण्डं चलच्चारुषुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपभ्रङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्वाप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा सद् श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम सर्वांना. आपल्या सर्वांचं बृहन महाराष्ट्र मंडळाच्या या सत्रामध्ये स्वागत आहे. आजच्या मालिकेचा विषय जो आहे तो नक्कीच सर्वांची उत्सुकता वाढवणार आहे. ज्योतिषशास्त्र आणि त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग. ज्योतिषशास्त्र म्हटलं की तसंही सर्वांना खूप उत्सुकता असते की माझ्या कुंडलीत माझ्या नशिबात काय आहे आणि ते मला कधी मिळणार. सगळं जे काही वाईट चाललंय माझ्या आयुष्यात ते नको होऊ देत, फक्त चांगलं चांगलं घडू दे अशी सगळ्यांची एक आशा अपेक्षा असते. आपल्या बऱ्याच अशा शंकांचं निरसन करणाऱ्या तसेच ज्योतिषशास्त्रातल्या महत्वाच्या संकल्पना समजून घेण्यामध्ये आपल्याला आजच्या ज्या वक्त्या आहेत सोनालीताई जोशी बापट या मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची एक थोडक्यात ओळख करून देते. तसं म्हटलं तर मी सोनालीला खूप वर्षांपासून ओळखते, अगदी म्हणजे तिच्या लहानपणापासून. ती मूळची अमरावतीची आहे. हिचं लौकिकदृष्ट्या शिक्षण बी इंजिनिअरिंग आणि इथे तिने US मध्ये मास्टर्स केलं आहे. सुरुवातीला काही दिवस हिने ॲज युजल आपल्या सर्वांसारखी IT इंडस्ट्रीमध्ये नोकरी केली, पण नंतर आपल्या पतींची कायम बदली म्हणजे बदली होणारी नोकरी आणि त्याच्यानुसार मग मुलांना सांभाळण्याची जबाबदारी या दृष्टिकोनातून त्यांनी नोकरी सोडून मग घरावर लक्ष केंद्रित केलं. या सगळ्या ह्याच्यात त्यांनी स्वतःच्या ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास केला. यांचा स्वतःचा परमार्थाचा काय म्हणतात त्याला जी भक्कम बैठक सुद्धा आहे आणि त्यानुसार यांचे जे भविष्य असतं आणि यांचं जे काउन्सिलिंग चालतं या क्षेत्रामध्ये ते अतिशय परिपूर्ण असं असतं. तर आता अजून जास्त यांच्याबद्दल न बोलता तुमच्या सगळ्यांची जी उत्सुकता ताणली गेलेली आहे त्यानुसार आता मी सोनालीताई यांनाच विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आणि एक भविष्य किंवा ज्योतिष्य असे मोठे मोठे शब्द न वापरता अगदी आपणा सर्वांना ज्या गोष्टींची सवय आहे त्याच्यापासून मी सुरुवात करेन. ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर सूर्याची किरणं, एक साधारणतः सवय असते की बाहेर खिडकीतनं बघायचं किंवा बाल्कनीतनं बघायचं किंवा चक्क बाहेर अंगणात जाऊन अंगावर ऊन घ्यायचं. आता यातली काही मंडळी बहुतेक पहाटे उठणारी असतील, परंतु अगदी उशिरा उठणारा म्हटलं तरी सूर्योदयाच्या वेळेला उठणारी बहुतेक मंडळी असतात. तर हा आपल्या याच्यातला सगळ्यात मेन बेस आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्र ज्याला आपण म्हणू किंवा ह्याच्या मागची जी भूमिका आहे, तर सूर्याचं रोजचं उगवणं आणि मावळणं आणि त्याचा आपल्या मनावर होणारा परिणाम. कारण सूर्याचा नंतर जो दुसरा असतो तो म्हणजे चंद्र असतो.
फक्त या दोन ग्रहांविषयी तुम्ही जर रोज बघायला लागलात, वर्षभर एक प्रयोग केला की मी सकाळी उठणार आणि सूर्याकडे बघणार. एक 8 दिवसाचं करून बघूया, कारण माझ्या पुढचं सेशन जे 8 दिवसांनी असेल दुसरं, तोपर्यंत तुमची तयारी आहे का की रोज सकाळी मी सूर्याकडे बघेन? असा आपण एक उपक्रम घेऊ शकतो. आणि त्यातनं जे आपल्या मुख्य लक्षात येईल ते काय मला म्हणायचं आहे ते, की ही जी एनर्जी असते ती नकळत आपण घेत असतो. म्हणजे उठल्यानंतर प्रत्येकाचा दिवस वेगवेगळा असतो. कुणी आनंदी असतं, कुणी कशाच्या तरी मागे धावणार असतं, कुणाच्या मनामध्ये काही भीती असते, दिवसाभरातल्या ज्या घटना असतात त्याचा विचार सुरू असतो. पण सूर्याकडे एक नजर बघा, असं हे मी कायम सांगते. की जे लहान मुलाला म्हणायचं की बाहेर त्याला ऊन दाखवा, त्याला कारण असायचं. साधी सूर्याची किरणं अंगावर पडल्यानंतर त्याची जी एनर्जी आहे ती आपण प्रत्येक जण ॲब्सॉर्ब करू शकतो. केवळ झाडं सूर्याची एनर्जी घेऊन अन्न तयार करतात असं नसून माणसाकडे सुद्धा हीच कपॅसिटी दिलेली आहे. त्यामुळे आपण पुढचे 8 दिवस हे सगळेजण प्रयत्न करून बघा की सकाळी उठल्यानंतर एक अर्धा तास मी उन्हात थांबेन किंवा सूर्याकडे निदान एक 5 मिनिटं तरी बघेन. डायरेक्ट बघणं शक्य नसलं तरी निदान ऊन अंगावर घेणं ही संकल्पना आपण नक्की करू शकतो. आणि या सूर्याचं जे तेज आहे तसं जसं आपल्याला कळतं त्याने आपल्या मनावर परिणाम होतो. तसाच दुसरा भाग आहे चंद्राचा. आता ज्योतिष्यशास्त्राची काही माहिती असली किंवा नसली तरी सूर्यही असतो, चंद्रही असतो, बाकीचे सगळे ग्रहतारे सुद्धा आहेत. त्यांच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते आणि ही जी देवाणघेवाण असते ती सुरूच असते. आणि हा जो मूळ एक सिद्धांत असतो तो म्हणजे की जे काही आकाशात आहे, जे ब्रह्मांडात आहे, तेच पिंडात आहे. त्यामुळे या ग्रहताऱ्यांसारखंच आपल्या आत सुद्धा एक ग्रहमंडळ आहे किंवा तारामंडळ आहे असं मी म्हणते. आणि आतलं जर आपल्याला कळत नसेल तर आपल्या आजूबाजूचं नक्कीच कळत असतं. आता या आजूबाजूचं ग्रहतारा मंडळ म्हणजे कोण? तर आपले इमिजिएट नातेवाईक. आता मला असं दिसतं की बहुतेकांना पत्रिकेची भरपूर माहिती असू शकते किंवा आपली नक्की रास काय आहे किंवा याची कल्पना असू शकते. पण त्या सगळ्या परिभाषा दूर ठेवून मी मुद्दामून प्रयत्न करते की फक्त सूर्यचंद्र, आपल्या भोवतालची माणसं आणि आपल्या जीवनात घडणारे प्रसंग याकडे लक्ष केंद्रित करण्याचा. आणि त्यातूनच जी एक परिभाषा तयार होणार आहे किंवा एक व्याख्या तयार करता येणार आहे ती ज्योतिषशास्त्राची असणार आहे. तर मी प्रयत्न करून बघते. तुम्हाला जर मध्ये असं कुठे वाटलं की नाही या दोघांचा कुठलाच संबंध नाही आहे तर तुमचा प्रश्न इथे चॅटच्या विंडोमध्ये लिहा किंवा मला विचारा. वृषाली, जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर त्यांचा माईक तो ऑन करू शकतेस. अगदी सुरुवातीपासून म्हणजे पहिल्यांदाच बाबा होऊन मला प्रश्न नको आहेत किंवा नंतर प्रश्न विचारायची गरज नाही आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर इथे लिहा, मी ते बघते आणि त्याविषयी बोलेन. आपला सगळ्यात पहिला ऊर्जेचा संबंध जो येतो तो मुलाचा जन्म झाल्यानंतर मूल जेव्हा पहिला श्वास घेतं त्यावेळेला. आणि हा जो श्वास त्याने घेतलेला आहे त्याचा अर्थ त्याचा पृथ्वीवरती जन्म होऊन या जीवाची पुढची सगळी आपण जे म्हणून वाटचाल सुरू होते त्यावेळेला. त्यावेळी त्या मुलाला एक आत्मविश्वास असतो. ते जे मूल असतं ते रडतं. का बरं रडतं? माझ्याकडे कुणीतरी बघा. आई इज द प्रायमरी केअरटेकर, त्यामुळे आई नक्कीच बघेल. या आत्मविश्वासासह प्रत्येक मूल जन्माला आलेलं असतं. याचं सिंपल कारण असं आहे की त्यावेळेला त्याचा जो आत्मा असतो तो मोस्ट प्युअर फेजला असतो. अतिशय, ज्याला आपण म्हणू की या जगाच्या कुठल्याही याचा त्याच्यावरती परिणाम न होता त्या जीवाने जन्म घेतलेला असतो. आणि पहिल्या घरामध्ये सूर्य जन्म होतो हे जर धरलं तर त्यावेळेला ते मूल अगदी सगळ्या गोष्टींच्या जवळ म्हणजेच परमेश्वराच्या जवळ किंवा या वैश्विक ऊर्जेच्या सगळ्यात जवळ असतं. आणि त्यावेळेला त्याच्या मनात पूर्णपणे कॉन्फिडन्स असतो की मला जे काय हवंय ते देणारं इथे कुणीतरी आहे किंवा माझ्यासाठी ते सगळं उपलब्ध आहे. आणि ते देण्याचं पहिलं माध्यम जे असतं
ते त्याची आई, त्या मुलाची, मुलीची, त्या बाळाची आई आणि आई वडील. त्यामुळे जन्म झालेलं घर हे पहिलं घर, तुमची फॅमिली, मेन मुख्य म्हणजे तुमचे आई वडील. हे नुसतेच आई वडील नसून त्या पूर्ण घराण्याचा त्याच्याशी संबंध असतो. ती जी ऊर्जा असते, त्यातल्या व्हॅल्यू सिस्टीम असते, मूल्य तत्व, कशाचा ते संग्रह करणार आहे, हे सगळं दुसऱ्या घरातनं ठरतं. आणि त्याच्याच बरोबर एक सिक्युरिटीची भावना, एक माझ्याकडे नक्की कुणीतरी लक्ष देणार आहे, मी कुणाला तरी मी नक्की हवासा आहे किंवा हवीशी आहे, या भावनेने मूल जन्माला आलेलं असतं. तिथे त्याला ती नाती माहिती होतात. आता तुमच्यापैकी ज्यांना कुणाला साधारणतः ग्रहांची कल्पना असेल किंवा इतर ज्योतिषाच्या परिभाषेची कल्पना असेल, त्यांना हे ग्रह कुठले आहेत ते मॅप करता येतील. परंतु त्या ग्रहांचं नाव न घेता मी फक्त सांगायचा प्रयत्न करते. मग मूल हळूहळू मोठं होऊ लागतं. अन्नप्राशन नावाचा एक समारंभ करतात. म्हणजे काय की ते मूल बसायला लागतं. त्यावेळेला जे साधारणतः वय असतं, त्यावेळेला ते कम्युनिकेट सुद्धा करू शकतं, बोलू शकतं थोडंफार. हळूहळू हालचाल करायला लागलेलं असतं, चालायला लागतं. असं करत करत त्याला एका रुटीनची सवय केली जाते, की ओके सकाळी या या गोष्टी करायच्या, मग त्यानंतर असं करायचं, मग त्यानंतर आणखी काही करायचं. ते मूल हट्ट सुद्धा करून बघतं, सिस्टीम टेस्ट करायला लागतं. त्याला स्वतःची ओळख व्हायला लागते, की मला हे हवंय, हे नकोय, हे या या व्यक्तीकडनं मिळवता येतं आणि अमुक अमुक केलं की हे मला मिळतं. त्याच्या पलीकडे त्याच्या लक्षात येतं की या गोष्टींनी मला आनंद मिळतो. अमुक खेळणी आहेत, माझ्याबरोबर खेळणारे माझे अम, मित्रमंडळी आहेत. मला काही लागलं की मला पटकन मदत करणारं कोणीतरी आहे. पण त्यासाठी मला काय करायला लागेल, ह्या गोष्टी त्याला कळायला लागतात. कालांतराने अशी जाणीव होते की मला हे सगळं येतं, पण मला ह्यांच्यापेक्षा जास्त चांगलं करायचंय. ह्यांच्यापेक्षा अधिक चांगलं मला मिळवायचंय. जेव्हा धाकटं भावंड त्या जन्माला येतं, तेव्हा लक्षात येतं की अरे, मला मिळणारं अटेन्शन जे आहे ते आता कमी झालंय. घरातल्यांचं लक्ष दुसऱ्या भावंडाकडे गेलंय. भावंड नसतील तर घरी कोणी भेटायला येतात तेव्हा जाणवतं की अरे, मला मिळणारं अटेन्शन कमी होतंय आणि माझ्याकडचं अटेन्शन डिव्हाइड सुद्धा होतंय. मग हे अटेन्शन जर मिळवायचं असेल तर मला काय केलं पाहिजे? मग प्रत्येक मूल त्याच्या स्वभावानुसार वेगवेगळ्या गोष्टी करायला सुरुवात करतं. तर हे जे अटेन्शन मिळवणे नावाचा भाग आहे, एका दृष्टीने तुम्ही सेंट्रल स्टेजवर जायचा प्रयत्न करत असता. त्याला लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या म्हणजे कॉन्फिडन्स, स्वतःवरचा पूर्ण विश्वास, कुठलं तरी कौशल्य अंगी असावं लागणं आणि त्या कौशल्याला जी काय त्याच्यातलं जितकं जेवढे पारंगत असाल तेवढ्यात आपण जास्तीत जास्त लोकांची वाहवा किंवा अटेन्शन मिळवू शकतो, हे लक्षात आलेलं असतं. त्याच्यानंतर आपल्या तथाकथित सिस्टीममध्ये मूल शाळेत जातं. तेव्हा त्याला बरोबर, चूक, मार्क मिळवणं, कॉम्पिटिशन, या सगळ्या गोष्टींची जाणीव होते. मग ती मार्क मिळवतानाची जी रेस असते त्याच्यामध्ये कशा पद्धतीने शॉर्टकट करायचं हेही कळायला लागतं. कॉपी करणं, मन लावून अभ्यास करणं किंवा काहीतरी खोटारडा बहाणा करणं, पण कसंही करून मला इथे पुढे जायचं हे कळायला लागतं. मग जाणवतं की हे करताना कोणाची तरी मदत घ्यायची गरज आहे. मी एकट्याने हे सगळं करू शकत नाही. मग हे सगळं करण्याकरता एक पार्टनर हवा असं लक्षात येतं. मग ती मित्र, मैत्रीण, सवंगडी, टीममेट, प्रोजेक्टमेट, कुठलंही तुम्ही त्याला नाव द्या. पण मला जे काय मिळवायचंय ते करण्याकरता मला आणखी एका दुसऱ्या व्यक्तीची गरज आहे आणि त्याच्या मदतीने मी पुढे जाऊ शकतो किंवा शकते हे लक्षात येतं. पण ते करण्याकरता नुसतंच कोणी मला मदत करणार नाही, त्याच्या बदल्यात मी काय देणार आहे. अगदी सांगायचं तर ओके, मला उत्तम निबंध लिहिता येतो, पण तुला चांगली गणितं सोडवता येतात.
मी तुझा निबंध लिहून देईन, तू माझी गणितं सोडवून दे. अगदी प्रायमरीत असल्यापासून तुम्ही मुलांची संभाषणं ऐकू शकता, की या गोष्टी त्यांच्या त्यांच्या कळलेल्या असतात त्यांना. परीक्षेचा रिझल्ट लागतो, काहींना मनासारखे मार्क मिळतात, एवढं सगळं करूनही कधी कधी उत्तम रिझल्ट लागत नाही. त्यावेळेला आपल्या स्वतःच्या संकल्पनांपासनं त्याला लक्षात येतं की काहीतरी चुकलंय, काहीतरी बदलायची गरज आहे. जे काही ठरवलं होतं ते एकदम बंद पडलंय. पुन्हा शोध घ्यायला सुरुवात करतं ते मूल, की आता हे कसं बदलायचं आणि आपल्याला ज्या ठिकाणी पोचायचं, ज्या मुक्कामाला जायचंय तिथे कसं जायचं. मग कुणीतरी सांगतं की या या सरांची ट्युशन लावायची असते, किंवा इथे सिनियर मुलं आहेत, त्यांच्या नोट्स घ्यायच्या असतात. सो यू फाइंड अ मेंटॉर, अ गुरु, somebody who will guide you through that process. कधी कधी असं सांगतात की दुसऱ्या गावाला जा, तिथे चांगला क्लास आहे. त्यामुळे यू गो फॉरवर्ड समवेअर एल्स, सेटल डाऊन देअर, लर्न थिंग्स. आणि झाल्यानंतर ओके, मला हे येतं, आता याच्या बदल्यात मला काय मिळू शकतं, असा विचार करायला सुरुवात करतं मूल. त्याच्यातला अधिकाधिक नफा कसा मिळवता येईल हे विचार करायला लागतो. हे करत असताना लक्षात येईल की प्रत्येक वेळेला त्याला एक वेगळं कौशल्य लागणार आहे. त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी देवाणघेवाण करावी लागणार आहे. कुठेतरी काहीतरी लूप होल्स बघायचे आहेत, शॉर्टकट्स काढायचे आहेत. आणि काही काही वेळेला हे सगळं बिनसणार आहे. आणि आता ह्याच्यातलं मला काहीच नको असं म्हणून, जसं एक उष्ण वैराग्य आपण म्हणतो, तशा पद्धतीचं कम्प्लिटली आपल्या एका कोशात जाऊन बसण्याचा सुद्धा काळ येऊ शकतो किंवा वेळ येऊ शकते. आणि ही जी मी एक अख्खी लाईफ सायकल सांगितली, ती वेगवेगळ्या लाईफच्या वेगवेगळ्या पद्धतीने घडू शकते, वेगवेगळ्या क्षेत्रात घडू शकते. तुमच्या रिलेशनशिप्समध्ये होऊ शकतं, अ, शाळा कॉलेज अशा ठिकाणी होऊ शकतं, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी होऊ शकतं. परंतु हे जी मार्गक्रमण करायचा भाग आहे, ही जी एक लाईफ सायकल आहे, ती अशीच असणार आहे. यू बिगिन अलोन अँड यू एंड ऑल्सो अलोन. त्याच्यामधला हा जो प्रवास आहे, तो कुणाच्या ना कुणाच्या तरी मदतीने करायचा आहे. मदतीने, सहकार्याने, देवाणघेवाण करत, किंवा एकत्र वाटचाल करायची. इथे प्रश्न येतो आपल्या ऊर्जेचा. कुठली चार मंडळी एकत्र उत्तम काम करू शकतील, कुठली चार मंडळी एकत्र 2 मिनिटंही राहू शकणार नाहीत. तसंच आपल्या सगळ्यांचं असतं. एक मुख्य प्रकाश जो असतो त्याच्यापासून हळूहळू आपण दूर जायला लागतो. जन्माला येताना ज्या मुलाच्या ह्याच्यात जे प्युरिटी असते, ती हळूहळू कमी व्हायला लागते, त्याचा विसर पडायला लागतो. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकताना मूळ काय आहे त्याचं भान राहत नाही. परंतु मला काय हवंय, काय नकोय, असे ज्याला आपण भावना म्हणू, इमोशन्स म्हणू, त्याच्याकडे केंद्र जास्त बघत वाटचाल सुरू व्हायला लागते. आणि म्हणून मी सांगते की चंद्राकडे सुद्धा बघायला लागा. फॉर एक्झाम्पल, आजचा दिवस अतिशय वाईट गेलाय. सकाळी सूर्य बघून दिवस सुरू केला होता, पण तरी दिवसात काहीच मनासारखं झालं नाही. संध्याकाळी चंद्राकडे बघा. सूर्याकडे आपण ऑब्व्हियसली जास्त वेळ बघू शकत नाही, पण चंद्राकडे बघू शकतो. आणि इथे बहुतेकांना सगळ्यांना सायन्सचं बॅकग्राऊंड असेल असं मी गृहीतच धरते. किमान चंद्रामुळे समुद्राची भरती ओहोटी हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्या शरीरामध्ये 70% जास्त पाणी आहे. अख्ख्या समुद्राच्या लाटांवर ज्या चंद्राच्या लहरींचा परिणाम होतो, तसाच पद्धतीचा परिणाम आपल्या शरीरावरही होत असतो. त्यामुळे जसा जसा चंद्राची कला वाढत जाते प्रतिपदेपासनं पौर्णिमेपर्यंत, आणि तसंच त्या प्रतिपदेपासनं अमावस्येपर्यंत, यू विल क्लिअरली नोटीस की तुमचा दिवस कसाही गेला असेल तरी सुद्धा चंद्राकडे बघितल्यानंतर
तुम्हाला त्याच्याकडनं एक वेगळ्या पद्धतीची भावनिक एनर्जी मिळते. आपल्या फॉर एक्झाम्पल भाऊबीजेला किंवा असंख्य सणांना असं सांगितलंय की चंद्रदर्शन घ्या. त्या ज्या तिथी सांगितल्या आहेत त्या विशिष्ट तिथी आहेत. आणि त्यावेळेला तुम्ही जर विचारलं की लोकांना अनेकदा मनामध्ये एक तात्पुरतं का होईना निराशा कदाचित मोठा शब्द झाला, पण कुठे काहीतरी चुकतंय, सुटतंय, अशा पद्धतीच्या भावना मनात येत असतात. आणि चंद्राकडे बघितल्यानंतर त्या ज्या भावना आहेत त्या बाजूला होऊन आपल्या मूळ स्वरूपात जाण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याचा विसर पडून काही मिळालं नाही याच्यापेक्षा मी आता काय करू शकते याच्याकडे तुमचा फोकस जायला सुरुवात होतो. आणि म्हणून त्यांनी बाकीच्या कुठल्या पद्धतीने न सांगता फक्त चंद्रदर्शन घ्या एवढंच सांगितलंय. चतुर्थीचा उपवास करा, चंद्राचं दर्शन घ्या आणि मग नंतर उपवास सोडा. कुठल्याही सणाच्या दृष्टीने त्याच्यातली जी तिथी त्यांनी सांगितलेली असते ती अतिशय महत्त्वाची असते. एक तर पूर्ण चंद्र दिसणार आहे किंवा चंद्र दिसणार नाहीये किंवा छोटासा चंद्र दिसणार आहे, असे ते दिवस आहेत. आणि याला कारण असं आहे की त्या तिथीमध्ये तुम्ही जेवढ्या शांतपणे विचार कराल, एक तर चंद्रकोर कित्येकदा शोधावी लागते, ती पटकन दिसत नाही. ते बघत असताना तुमच्या मनामध्ये जे काही विचार असतात ते असतात ते हळूहळू बाजूला होतात. आणि त्या सगळ्या आकाशाकडे बघताना एक वेगळा अनुभव येतो. मी थोडं थांबून इथे प्रश्न विचारीन. चंद्राचं दर्शन तुमच्यापैकी नक्की किती जणांनी घेतलंय किंवा त्यांनी असा विचार कधी त्यावेळेला केलाय का? चतुर्थीचा उपवास करणारे इथे काही नक्की असतील. उपवास सोडताना चंद्रदर्शन घेऊन का बरं सांगितलं असेल असं कधी मनात आलं का? त्याचं थोडंसं एक तुम्हाला थोडी माहिती असेल तरी पण सांगते की चतुर्थी ही तिथी रिक्त तिथी अशी मानली जाते. एखादी तिथी रिक्त असते म्हणजे काय, तर त्यावेळेला तुम्ही कितीही मटेरियलिस्टिक विचार केला तरी शेवटी त्याचा शून्य होणार असतं. त्याच्याऐवजी तुम्ही दुसऱ्यांना काही देण्याचा जर विचार केला, आपल्यामुळे इतरांचं काही भलं होऊ शकतं का असा विचार केला, तर तो मोठ्या प्रमाणात वाढणार असतो. आणि दिवसभर तुम्ही उपाशी राहिला आहात म्हणजे तुम्ही जर नॉर्मली जे जेवलं असतं त्याच्याऐवजी तुम्ही कुणाला तरी दान देणार, काहीतरी करणार आणि नंतर जेवणार आहात, हे त्यांनी गृहीत धरलं आणि ते वाढावं. तुमचं तुमच्याकडे जी कपॅसिटी आहे ती वाढावी ह्याच्यासाठी म्हणून हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिल्या दिवशी तुमच्या मनात ज्या इच्छा येतात त्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न सुरू करता. तिसऱ्या दिवशी प्रयत्नांचा खूप जोर झालेला असतो आणि त्याच्यानंतर चौथ्या दिवशी असं लक्षात आलं की एवढं सगळं करूनही हातात काहीच येत नाहीये. म्हणून तो रिक्त दिवस केवळ आपल्याकरता नसून इतरांकरता करायसाठी म्हणून ठेवलेला आहे. चतुर्थी झाली की पुन्हा पंचमीला तुमच्या मटेरियलिस्टिक पर्स्युट्सला सुरू करा म्हणून सांगितलंय. षष्टीला जे काय तुमचे येणारे अडचणी असतील, शारीरिक व्याधी असतील, त्याच्याकडे लक्ष द्या, ते बघा. ज्या काय कमतरता असतील त्या दूर करा. त्या करून सप्तमीला तुम्हाला योग्य मदत मिळेल, योग्य जोडीदार मिळेल, कोणीतरी सोबती मिळेल. somebody विल कम अँड हेल्प यू ऑन सप्तमी तिथी. म्हणून सप्तमीचे जे काय सगळे विधी असतात ते कुणाबरोबर तरी करायचे असं सांगितलेलं असतं. अष्टमीला दोन्ही इक्वल असतं. त्याच्यामुळे तुम्ही मटेरियलिस्टिक परस्यूट करू शकता ॲट द सेम टाइम ज्यांना कोणाला भक्ती मार्ग, स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म, तत्वज्ञान, रिसर्च जे काय करायचं तेही करता येतं. नवमी हा दिवस हा युद्धाचा सांगितलेला आहे. युद्ध म्हणजे काय, तर नॉट लिटरल वार नसून आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये या कमी आहेत त्या दूर करायचा प्रयत्न करणे. स्पिरिच्युअल याच्यात आणि ऑब्व्हियसली शारीरिक व्याधींच्या दृष्टीने सुद्धा. दशमीला त्यांनी सांगितलंय की तुमच्या ज्या काही बाउंड्रीज आहेत, जे तुम्ही ठरवलं होतं की इतकंच करायचं, अमकंच करायचं, ते थोडं पुश करा.
त्याच्या पलीकडे जा. आणि एकादशी हा अतिशय उत्तम दिवस सांगितलाय सगळ्या गोष्टींनी. द्वादशीला पुन्हा एका बाजूला खूप गेल्यानंतर आता यावेळेला इतरांचा सुद्धा विचार करा आणि आणखी मोठ्या वर्तुळामध्ये तुम्ही जे करताय ते करा. एखादी गोष्ट तुम्ही सुरू केली असेल ती फक्त तुमच्या सोसायटी इतकी, नेबरहूड इतकी मर्यादित न ठेवता आणि पुढे जा. त्रयोदशी त्यांच्या दृष्टीने परत शांतपणे आत वळून बघा, काय चाललंय, नेमकं मी योग्य गोष्ट करतोय का किंवा करते काय, प्रश्न विचारा आणि मग ठरवा पुढे काय करायचं ते. येणारी पुन्हा चतुर्दशी जी असते ती पुन्हा रिक्त आहे. हा सगळा प्रवास करून झाल्यानंतर आता मी शांतपणे थांबणार आहे, बघणार आहे की हेच योग्य आहे का करणं, का याच्याशिवाय आणखी मला काहीतरी करायचंय. आणि त्यानंतर तुम्हाला एक जी नरिशमेंट लागते, ताकद लागते, त्याच्याकरता पुन्हा सगळ्या अमावस्यांना आपल्याकडे देवीचं काहीतरी करायला सांगितलंय. आणि नुसतंच म्हणजे मटेरियल स्वरूपात नसून स्वतःकडे योग्य दृष्टीने बघताना आपणच आपलं आई व्हायचंय. आई व्हायचं हा जेव्हा शब्द मी वापरते तेव्हा आजकालच्या धकाधकीच्या याच्यात किंवा कॉम्पिटेटिव्ह एजमध्ये पीपल आर मोर हार्श ऑन देमसेल्स, की प्रत्येक गोष्ट परफेक्ट करता आली पाहिजे, ती उत्तमच झाली पाहिजे. मग याच्यासाठी सगळा प्रयत्न करणं उत्तम असतं, परंतु हे सगळं करताना मी चुकते, माझं कुठेतरी चुकतंय, हा जो ब्लेम गेम आपण सुरू करतो स्वतःकडे किंवा सिस्टीमकडे, हा दोन्ही न करता हे मी आणखी कसं बदलू शकते आणि चांगलं कसं करू शकते. ठीक आहे, इथपर्यंत झालं, चुकलं म्हणण्यापेक्षा इट इज ओके, इट इज वन स्टेप. स्वतःचीच आई होऊन आपल्याकडे बघायचं आहे म्हणून देवीची पूजा खरंच करायला सांगितलेली आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये हा सगळा मार्ग फक्त आत्ता लक्ष्मीची पूजा करा, अमक्याची पूजा करा, हा मटेरियलिस्टशी गोवला गेला. पण तुम्ही जो काही पाथ निवडला असेल, कर्माचा असू दे, भक्तीचा असू दे किंवा अध्यात्माचा असू दे, त्याच्यात कुठे ना कुठेतरी माणसाला प्रश्न पडतील, निराशा येईल किंवा कधी कधी असं होईल की काहीच कोडं सुटत नाहीये त्यावेळेला. तो ग्राउंडिंगचा जो भाग आहे तो अमावस्येला दिलेला आहे. त्यावेळेला तुमची एनर्जी नेमकी काय आहे हे तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर शांतपणे थांबा आणि म्हणून सगळी देवीची स्तोत्र त्या दिवशी म्हणायची आहेत किंवा देवीची पूजा करायची आहे. आणि ते करताना त्यांनी जे काही पदार्थ सांगितले आहेत प्रसादामध्ये किंवा याच्यामध्ये, त्याचे जर गुणधर्म बघितले तर आपल्या शरीरात ज्या काय विटॅमिन मिनरल्सची कमतरता असू शकतील, मुख्य म्हणजे स्ट्रेसमुळे ज्या गोष्टी काय होतात तर आपण या सगळ्या गोष्टी ॲब्सॉर्ब करू शकत नाही, ते परिपूर्ण कसं करेल अशा गोष्टी त्यांनी ठेवल्या आहेत. प्रत्येक देवीचा प्रसाद वेगवेगळा आहे. त्याच्यात एक फळ आहे, एक भाजी आहे, त्याला काहीतरी कारण आहेत. सूर्य ज्या ज्या राशीतून जातो त्या त्या महिन्यात ते नॅचरली त्या याच्यात होणाऱ्या फळभाजी असते. आता निसर्गाच्या सगळ्या सायकल्स आपण खूप बदलल्या आहेत, पण तरी सुद्धा भारतातला जो शेतीचा हंगाम आहे तो मुळात याच्यावर आधारित आहे. त्यामुळे सगळं जे पंचांग असतं ते नुसतं माहिती असेल. आज अमेरिकन कॅलेंडरमध्ये सुद्धा फुल मून आणि न्यू मून दाखवतात. तिथपासून तुम्ही जर फक्त चंद्राकडे बघायला सुरुवात केली तर बाकी कुठल्याही गोष्टीची गरज पडणार नाही. सूर्याकडे बघणं आणि चंद्राकडे बघणं एवढं अक्षरशः 5 मिनिटाचं काम जर केलं तर दिवसाभरात तुमचे पडणारे बरेचसे जे प्रश्न असतील त्याची उत्तरं तुमची तुम्हाला मिळतील. कारण हे दोन मुख्य एनर्जीचे स्रोत आपल्या याच्यात आहेत की जे आपल्याला दिसतात डोळ्यांनी. हे बाकीचेही ग्रह नक्कीच दिसतात, परंतु हे जितके ठळकपणे प्रत्येकाला दिसतात त्याच्याकडे आपण इतकं डोळे भरून कधी बघितलेलंच नाहीये.
सूर्याचा डोळ्याला त्रास होतो म्हणून लावण्यात येणारा गॉगल. हो, शुअर. तुम्ही ही जी आतापर्यंत माहिती सांगितली ती फार छान होती. इनफॅक्ट अशा दृष्टीने मी कधी विचार नाही केला. पण आता एक प्रॅक्टिकल प्रश्न पडला, राईट? नक्कीच. पहिली गोष्ट तर म्हणजे माझी स्वतःची एनर्जी मी कशी ओळखायची. दुसरी गोष्ट म्हणजे मला तर तिथ्या पण लक्षात राहत नाही आणि तुम्ही सांगताय या तिथीप्रमाणे वागायचंय. त्यामुळे आता नाही, मला लक्षात खूप राहण्याची प्रश्न गरजच पडले. नाहीये. तिथे लक्षात राहण्याची गरजच नाहीये. एकदा न्यू मून किंवा फुल मून एवढं तर चंद्र दिसतोय. हम्म, हम्म. जेव्हा केव्हा बघायला लागाल तेव्हा तो अर्धा आहे, अर्ध्यापेक्षा कमी आहे, पाव आहे, या साध्या लेमॅनच्या भाषेत जरी त्याच्याकडे बघितलं तरी अंदाज येणार आहे. इनफॅक्ट तो चंद्राकडे बघूनच होणारे जे परिणाम आहेत ते पुरेसे आहेत. कारण तिथी ही नंतर गणिताच्या भाषेत निघाली. सूर्य आणि चंद्रामधला जो अँगल असतो त्याला तिथी म्हणतात. आणि तो माहिती नसेल तरी चंद्र दिसतो आणि सूर्य दिसतो. तर आपली एनर्जी कशी ओळखायची ह्यातला सगळ्यात पहिला मार्ग की जोवर तुम्ही फक्त स्वतःचा विचार करताय तोवर त्या एनर्जीला कुंपणात ठेवलंय लक्षात घ्या. आणि ते कुंपण मोकळं करणं गरजेचं आहे. जी व्यक्ती आपल्याबरोबर किमान आपल्या शेजारच्यांचा विचार करते ते उत्तम आहे आणि आणखी जेवढं मोठं करता येईल तेवढं खूपच छान. थोडक्यात स्वतःचा दृष्टिकोन बदलायचा आहे, तो व्यापक करायचा आहे. हो, हो. कारण सूर्य अशाच पद्धतीने सर्वांना एनर्जी देतो. तो असा विचार करून रोखून ठेवून काहीच नसतं. किंवा निसर्गात किंबहुना असं कधीच नाहीये. ज्या माणसांनी तयार केलेल्या सिस्टीम्स आहेत. सूर्य आणि अजून चंद्र कोणाला प्रश्न झाल्यानंतर असेल तर तुम्ही विचारा. जसं हो, सोनालीताई म्हणाल्या आता की हा बेसिकली प्रश्न दुसऱ्या उत्तराचा असणार आहे. आणि जेव्हा मी सांगतो की सूर्य आणि चंद्र याच्याकडे बघा, तुम्हाला तुम्ही आईवडील असाल किंवा तुम्ही म्हणजे बहुतेक माझ्यापेक्षा वयाने मोठी मंडळी इथे दिसत आहेत त्याच्यामुळे मी गृहीत धरते की तुमच्याकडे जी कोणी तुमच्यापेक्षा वयाने लहान मंडळी कुठला सल्ला मागायला येतील किंवा अम, काही कुठलं इंटरॅक्शन करता येतील तर त्या सगळ्यांना आपल्या मुलांसारखं जर ट्रीट करता आलं तर सगळ्यात उत्तम. आणि मुलांसारखं ट्रीट करणं हे जे मी म्हणते त्याला अनकंडिशनल सपोर्ट. किमान स्वतःच्या मुलांना आई वडिलांनी अनकंडिशनल सपोर्ट द्यावा की जसं सूर्य आणि चंद्र देत असतात सगळ्या जगाला. ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे अनेक वर्षांचा डेटा गोळा केलेला एक डेटा सायन्सची सिस्टीम आहे. आपल्या सगळ्यांना डेटा सायन्स हा प्रकार फार पटकन कळतो म्हणून त्या दृष्टीने मी सांगते. पत्रिकेतलं पहिलं घर म्हणजे तुमचा जन्म झालेला आहे. दुसरं घर म्हणजे ज्या घराण्यात तुमचा जन्म झालेला आहे. तिसरं घर म्हणजे तुम्ही स्वतःच्या इच्छेने जी काय कृती करायला सुरुवात करता आहात. चौथं घर म्हणजे तुमची सोसायटी, तुमच्या आजूबाजूची लोक, त्यांचे एक रुटीन्स आहेत, एक रिदम्स आहेत, एक स्केड्युल्स आहेत. ते जे नियम आहेत ते कसे असतात ते आपल्या सिक्युरिटीसाठी असतात. एक त्यातनं सर्वांना भावनिक त्यांची जी गरज आहे ती पूर्ण व्हावी म्हणून असतात. आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. त्यांनी कितीही चुका केल्या, कितीही चुकीच्या पद्धतीने ते वागले, तरी जोवर आई वडिलांचा पाठिंबा मुलांना असतो, तोवर त्यांच्या पत्रिकेतली सूर्यचंद्राची ताकद वाढत असते. नीता यांना प्रश्न दिसतोय. हा नीता बोला. अहम, येतोय माझा आवाज? हो, येतोय बोला. हं. नमस्ते सोनलताई. अ, मी असा अनुभव केला की मी मी घरून काम करते हा. आणि सोमवार ते शुक्रवार मी मी आणि घरून काम असल्यामुळे आणि टीम नसल्यामुळे मी माझीच असते. आणि आता हो. माझे पण ट्रॅव्हल करतात त्यामुळे इट इज मी अँड माय थॉट्स अँड माय वर्क, राईट? हं. पण मी हं.
असं खूप अनुभव करते की मी सकाळी उठल्यानंतर माझे माझे माझ्या भावना, माझे हम्म. गिल्ट किंवा माझे गोल्स, माझे ऍस्पिरेशन्स आर टोटली डिफरंट दॅन आफ्टरनून अँड इन द इव्हनिंग दे आर इवन वर्स्ट. तर ओके. एका दिवसाचं इज लिटल डिफरंट दॅन सेकंड डे. द मोमेंट आय वेक अप, हम्म. sometimes I'm really dull and lazy. Sometimes I have energy flowing that I just get up from the bed आणि हम्म. start working. तर तर काय असं होत असतं ज्याच्यानी मी तर तीच आहे, माझे विचारही तेच आहे, माझे गोल्सही तेच आहे, मग असं एका दिवसात एवढं चढ चढ खाली आणि किंवा दिवसेंदिवस असं चढ खाली काय होतं? म्हणजे आय डोंट हॅव लाईक चेंजिंग गोल्स, राईट? तेच सगळे गोल्स आहेत माझे. म्हणजे देर इज नथिंग लाईक ड्रास्टिकली हॅपनिंग. पण मग बरोबर. काय होत राहतं ज्याच्यात माझ्यात एवढा बदल होत राहतो? म्हणजे इज देर एनिथिंग दॅट आय नीड टू फाइंड आउट की माझ्या कोणत्या वेळात मला जास्त चांगलं आहे, त्याच्यामुळे मग मी चांगलं काम करू शकेल. रात्री झोपताना कुठला विचार घेऊन तुम्ही झोपता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तो विचार नक्की वेगवेगळा आहे. लिहून बघा किंवा विचार करून बघा. हम्म. एक काहीतरी ठरवा आणि 4 दिवस फॉलो करा की रात्री झोपताना मी फक्त हाच विचार करणार आणि पुढचे 4 दिवस बघूया आपण. आणि याचं साधं कारण असं आहे की तुम्ही रात्री झोपताना जो विचार घेऊन झोपता ते जे आपलं सबकॉन्शियस माइंड असतं ते त्याच्यावर काम करत असतं आणि ते काम करून रात्रभरात दमतं. कारण त्याला हवा तो रिझल्ट जर मिळाला नाही तर त्या दिवशी वेन यू वेकअप यू फील टायर्ड. हम्म. आणि असं होऊ शकतं ना की सकाळी उठल्यानंतर मला त्या विचाराने टायर्ड वाटतं. तसं जर वाटलं तर त्यावेळेला तो जो विचार आहे तो बदलायचा आहे. तो बदलायचा आहे म्हणजे काय करायचं आहे की पत्रिकेतलं जे तिसरं घर असतं ते आपल्या मनातल्या स्वतंत्र विचाराचं असतं. त्याला आपण पराक्रमाचं घर असंही म्हणतात. पराक्रमाचं घर म्हणजे काय की तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला आज कसा दिवस घालवायचा आहे. तर तो तुम्ही ठरवून बघा, लिहून बघा आणि ते उत्तम लिहून बघणं. म्हणजे तुमचं जे कम्प्युटर असेल त्याला एक पोस्ट-इट नोट लावा आणि त्याच्यामध्ये तो विचार लिहून ठेवा. तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने समोर ठेवा. हम्म. धन्यवाद. होऊ शकतो ना, कारण तुमची आता लगेच काही 4 दिवसात महादशा बदलणार नाही, अंतर्दशा सुद्धा बदलणार नाही. इट्स व्हेरी हायली अनलाइकली की अगदी त्या सगळ्या बदलांवर तुम्ही मला हा प्रश्न विचारता आहात. बरोबर. ठीक आहे, चालेल. थँक्यू. सोनाली ताई, हम्म. माझा बोला. अगदी प्रॅक्टिकल प्रश्न असा आहे हा. की चंद्र आणि सूर्य रोज दिसतातच असं नाही, तर नाही. लिटररी सेन्सनी तुम्ही म्हणताय का की चंद्र आणि सूर्याकडे बघा आणि जेव्हा ते नसतात बऱ्याच वेळा क्लाउडी हम्म. असतं तर तिथे जेव्हा ते आपण राहतो. नसतात, हा. लिटरली पहिला भाग झाला. हम्म. दुसरं, आई वडील असतील तर आई वडील त्यांच्याशी संपर्क करा, त्यांच्याशी बोला. त्यांच्याजवळ असाल तर उत्तम, नाही तर त्यांचे फोटो, त्यांच्या मेमरीज लिहून काढा. आणि तेही शक्य नसेल तर लिटरली सनराईज आणि सनसेटचे हजारो व्हिडिओ युट्यूबवर आहेत. देर इज अ हा. रिझन की ते सनराईज आणि सनसेटचे व्हिडिओ तिथे का आहेत. तसंच पौर्णिमेच्या रात्रीचे किंवा याचे सुद्धा म्हणजे आकाशातल्या चंद्राचेही खूप व्हिडिओ आहेत. ही भावनिक गरज आहे. ओके. आणि भावनांमधनं बेसिकली इमोशन्स म्हणजे एनर्जी इन मोशन हे लक्षात ठेवायचं आहे. सो इट्स नॉट लिटरली काही बाहेर जाऊन तुम्ही 90% इज लिटरली, पण अनेकदा वेदरमुळे शक्य होत नाही याची मला हम्म. कल्पना आहे. हम्म. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा, आणि हम्म. म्हणूनच जिथे खूप थंडी असते तिथे इट्स अ नोन रिझन, राईट? पीपल फील या. मोर डिप्रेशन और हम्म. सिमिलर इमोशन्स. या. सुरेखा ताईंचा प्रश्न दिसतोय, त्यांनी हां. हात या वर केला. नक्की. नमस्कार. ताई, तुम्हाला प्रश्न असा की आजकाल हे सगळं डोपामिन सिस्टीमचं जे आहे हम्म. आणि ऑब्विसली सूर्याचा आणि आपल्या मनाचा किंवा ते काय डोपामिनवर सगळं असतं, तर हम्म. हे किती महत्वाचं आहे? म्हणजे हा मूड वर खाली किंवा ज्याचा मूड स्टेबल असेल, पण हे सगळं डोपामिन आपल्या शरीरात किंवा डोक्यात जे चालू होतं, तर त्याचा काय संबंध आहे? म्हणजे सूर्यचंद्राचा तर संबंध म्हणजे ऑब्विसली आपल्या केमिकल
हो. काहीतरी बॅलन्स इम्बॅलन्स काहीतरी असणार. हं. पण हे मूड वर खाली होतात किंवा जे मानसिक रोग होतात त्यांना काय, म्हणजे याचा काही संबंध आहे का? बेसिकली कुठल्याही गोष्टीचा एका जरुरीपेक्षा जास्त विचार किंवा त्याच्याच मागोवा घेणं हा जो प्रकार आहे त्याने तुमच्या नर्वस सिस्टीमला खूप ताण पडतो. इन अ वे आपली ही जी मटेरियलिस्टिक सिस्टीम आहे ती सगळी रिवॉर्ड करते की पॅशनेटली तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे जात आहात किंवा त्याच्याच मागे विचार करत आहात, प्रयत्न करत आहात. परंतु या सगळ्या ह्याच्यात आजकाल नर्वस सिस्टीमला खूप जास्त ताण पडतो आणि त्याचे कुठलेही जर काळजी घेणारे किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले नाहीत तर नुसतं इंस्टाग्रामच्या रील बघून जे काय डोपामिन हाय आणि लो होतं ते नॉर्मली, म्हणजे मी एक उदाहरण देते बघा, पटतंय का? की असं विचार करा की जंगलात जंगलात मनुष्य राहतोय आणि त्याला काहीतरी शोधून खायचं आहे. ते अन्न मिळवायला त्याला कित्येक कष्ट करायला लागायचे. ते मिळाल्यानंतर एवढंसं मिळायचं आणि ते पटकन खाऊन पुढे दुसऱ्या ठिकाणी जावं लागायचं असं समजा. तर त्याचा जो आनंद आहे तो आनंद मिळायलाही खूप वेळ लागायचा. ह्या ज्या इन्स्टंट सायकल्स आहेत त्याच्यामुळे आपण त्या आनंदाचा जो खरा अर्थ आहे तो पहिली गोष्ट गमावून बसलो आहोत. आणि जॉबच्या ठिकाणी येणारे रिक्वायरमेंट्स, परीक्षा किंवा जॉब इंटरव्ह्यू, तुमचे पुढचे प्रमोशन्स, हे म्हणजे जंगलात जो वाघ दिसायचा तसं झालेलं आहे. तो जंगलात वाघ दिसायचा त्याची भीती जी होती ती आज यांनी घेतलेली आहे. सो इट इज अ परसिव्ड थिंग. मी पुन्हा तो शब्द वापरीन. इट्स अ बरोबर. परसिव्ड डेंजर. हो हो, करेक्ट. तर तेच सांगायचं की म्हणाला की हे खरं डेंजर नसून परसिव्ह डेंजर आहे. आणि हा खरा आनंदही नाही. म्हणजे त्याच याने जर सांगायला झालं तर तो आनंदही खरा नाही. बरोबर. आणि मानसिक शांततेसाठी हा. ऑब्विसली तर मानसिक शांतीसाठी प्राणायाम. जेव्हा कुणाला असं काही वाटतं तेव्हा ते कुठल्याही ग्रहांचे, म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या भाषेत बोलायचं तर चंद्राला बेसिकली कुठला तरी शनी, राहू, केतू ह्याचा याची युती असू शकते किंवा डायरेक्ट दृष्टी असू शकते किंवा तुम्ही ज्या वातावरणात राहता त्या वातावरणाचा तुमच्या मनावरती खूप परिणाम होऊ शकतो. अशा पद्धतीचं काही वातावरण असू शकतं. तर फॉर एक्झाम्पल विशेषतः आता हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्यांचं मी उदाहरण देते की त्यांच्याबरोबर येणारी जी मंडळी असतात ती त्या स्टाफला काही कुठला आनंदी प्रसंग असा असण्यापेक्षा कित्येकदा ताणाचे आणि टेन्शनचे प्रसंग जास्त असतात. कंप्लेन करणारे किंवा तब्येतीच्या याच्यात वरखाली होऊन अ, उद्या हा पेशंट जाणार आहे का राहणार आहे अशा पद्धतीच्या चर्चा सगळ्या असतात. त्यातून बाहेर पडताना तीच एनर्जी घेऊन ही मंडळी बाहेर पडणार असतात. हो. सो त्याचा जो इफेक्ट आहे त्यांना ट्रेन केलं जातं की हे इथे सोडून तुम्ही घरी जा आणि त्याच्या पलीकडे वेगळं काहीतरी बघा. ते कळू शकतं कारण आपल्याला खरंच हे नको आहे, असं दुखणं खुपणं रोजचं हे नको आहे म्हणून मनुष्य ते त्यातनं बाजूला व्हायचा प्रयत्न करू शकतो. पण हे जे सॉफ्ट गोष्टी आहेत की ओके हे टार्गेट कम्प्लीट करायचं आहे, अमकं सेल्सचे रिझल्ट इतके हवे आहेत वगैरे, तर हे पण एका पद्धतीचे कंप्लेनिंग किंवा हेल्थ इश्यूज असं स्वरूप आहे हे लक्षात येत नाही आणि हे सगळे घरी आणले जातात. बरोबर. त्यामुळे एक सिस्टीम, त्याची कपॅसिटी समजा 100 ml ची आहे, तुम्ही ती ती एका सकाळी एका तासातच ती वापरून टाकलेली असते. मग उरलेल्या दिवसाकरता ताणतणावाचं काय करायचं? आणि डोपामिन जरी म्हटलं तरी त्यालाही पूर्वीच्या मानाने आत्ता कशानेही पटकन छोटासा आनंद मिळतो ना, त्यामुळे त्यात काहीच अर्थ उरलेला नाहीये. नाही, बरोबर. एक एक असा प्रश्न होता की ही डोपामिनची लेवल आहे तर ते हम्म. सेरोटोनिनच्या लेवलला कशी आणायची, म्हणजे काय आहे? म्हणजे सकाळी सूर्यचंद्र तुम्ही सांगितलं आणि हो. ते किती वेळ बघायला हवं? 5 मिनिटं, 10 मिनिटं, किंवा किती वेळ असा द्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे मन अगदी शांत होईल? तुम्ही सकाळी सूर्योदयाच्या जर वेळा बघणार असाल तर एक 10 मिनिटं सुद्धा पुष्कळ चांगलं आहे. अगदी सूर्याकडे थेट बघायची गरज नाही, पण सूर्यप्रकाशात बसणं हम्म. ॲडवायझेबल. पण बाहेर थंड खूप असल्यानंतर, आता शिकागो सारख्या ठिकाणी म्हटल्यानंतर असं कठीण मग पडून जाईल. खिडकीतल्या तो जरी काचेतनं खूप बघणे. काय. खिडकीतनं पाहायचं हो बाहेर हो, असं. अगदी अगदी. पण अच्छा. बघायचं. अच्छा, मग ते त्याच्यामुळे सेराटोनिन वाढतं का, म्हणजे थोडं असं?
मला हे बाकी केमिकलच्या याच्यातली तर कल्पना नाही, पण तुम्हाला मिळणारी जी एक ऊर्जा आहे त्याच्यामध्ये नक्की बदल होईल एवढं सांगू शकते. ओके. ओके. फार छान धन्यवाद. तुमचं. फार फार छान. सुंदर. धन्यवाद. खूपच सुंदर. कारण सोनाली हा सोनाली ताई, मला एक प्रश्न विचारायचा आहे. नक्की हा जो बोल. ग्रुप आहे ना आमचा, हा पूर्ण हा ग्रुप हा हं, परमार्थशास्त्राचा अभ्यास करणारा ग्रुप आहे. तर फारच छान. आम्हा सगळ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता का, की आम्ही सूर्याकडे आणि चंद्राकडे प्रार्थना करायची का, आमची प्रगती व्हावी, किंवा काय म्हणाल तुम्ही? तुमच्या परमार्थाच्या ग्रुपमधनं तुम्हाला काय हवंय असं सांगू शकाल का? कारण हा प्रश्नच चुकीचा आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. अच्छा. ते सुद्धा मी विचारते. हो, आता वृषाली सांगू शकेल, पण आम्ही हे हा अभ्यास करतोय आणि शिकतो आहे, अध्यात्मशास्त्र काय आहे, हं, आणि भगवंताची भक्ती करायची, नामस्मरण करायचं, आणि आपली पारमार्थिक प्रगती करून घ्यायची. कारण इथे राहणारे बहुतेक सगळ्यांची व्यावहारिक प्रगती झालेलीच आहे. हं, तर इथे असणाऱ्या सगळ्यांना आता पारमार्थिक प्रगती करायची. हा ग्रुप खास करून त्यासाठी आहे हं. आणि आम्ही ते शिकतो आहे, अभ्यास करतो आहे. तर आम्हाला ह्याच कशी मदत मिळू शकेल, म्हणजे सूर्याची, चंद्राची, याविषयी काही मार्गदर्शन केलं तर सगळ्यांनाच ते. अगदी अगदी नक्की. तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आणि मला योग्य पद्धतीने हे सेशन पुढे नेण्यासाठी म्हणून एक चांगली संकल्पना सांगितलीत. हो, धन्यवाद. सूर्याला आत्म्याचं स्वरूप म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या प्युअर स्वरूपात लहान मूल जेव्हा जन्म घेतं तेव्हा त्याला कुठल्याही पद्धतीच्या षड्रिपूंचा स्पर्श झालेला नसतो. हम्म, हम्म, तरी सुद्धा जिवंत राहण्याकरता आपल्याला अन्न हवंय आणि अन्नाबरोबर प्रेम हवंय याची जाणीव असते. एवढंच एक माहिती असतं. हम्म, तर तशाच पद्धतीने तुम्ही जेव्हा या ग्रुपमध्ये आहात तेव्हा सूर्याची सगळी नावं घेणं हा एक नक्की प्रकार करू शकता. हम्म, हम्म, सूर्यनमस्कार जशा पद्धतीने हम्म, तुम्ही प्रकृतीनुसार घालताय ते हम्म, जरूर हम्म, घाला. हम्म, दुसरं म्हणजे सूर्याचा सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की त्याच्या ज्या काय आपल्या याच्यातल्या कथा असतील त्याच्यामध्ये तो जिथे कुठे जातो हम्म. त्याला एक मूल देतो अशीच बघा संकल्पना आहे. अच्छा. म्हणजे ज्याच्या मूल इन द सेन्स त्याला त्या व्यक्तीला नवीन. त्याच्या पुढच्या आयुष्यात एक 2 मिनिटं प्रॉब्ली आय माइट बी एबल टू टेल इट मोर इन इंग्लिश. तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. हा. बेसिकली तुमची क्रिएटिव्हिटी, अच्छा. सर्जनशीलता आणि सृजनशीलता हे जे दोन्ही शब्द आहेत हम्म, हम्म, सूर्याशी संबंधित आहेत. अच्छा. आणि ते करत असताना हम्म, त्यांच्या क्रिएटिव्हिटीचा किंवा सर्जनशीलता आणि सृजनशीलतेचा ॲज अ जज म्हणून विचार न करता एक हम्म, असाइनमेंट म्हणून त्याच्याकडे बघा, पहिली गोष्ट. हम्म, आणि तसंच तुम्ही ज्या गोष्टी करत असाल हम्म, त्याच्यात सुद्धा ते कुठे काही चुकतंय का याच्याऐवजी ते परिपूर्ण आहे हम्म, अशा ज्याने बघा. आणि ते हम्म, जेव्हा बघायला लागाल तेव्हा हम्म, असं जाणवेल की मनामध्ये जे काही शंका असतात त्याची हम्म. आपोआप उत्तरं मिळत आहेत. अच्छा. हम्म, कारण काहीतरी चुकतंय, काहीतरी कमी आहे या भावनेने जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघता हम्म, तेव्हा ते खरंच कमी आहे असं दिसायला लागतं. अच्छा. हम्म, हम्म. आणि परमार्थाच्या याच्यात असल्यामुळे मी नक्कीच सांगू समझ शकेल. आ गया कैसे कनेक्ट होता है वो। हॅलो. कभी कभी बीच में आवाज छूट जाता है. हम्म, हम्म, आणि अशा पद्धतीने या स्वतः सूर्य व्हायचा प्रयत्न करा. हे मोठं वाक्य कदाचित होईल, पण म्हणजे ज्या पद्धतीने सूर्य कधीच विचार करत नाही की आज माझं ऊन कमी आहे का, जास्त आहे का, याला देतोय का किंवा त्याला कमी पडतंय का, तशाच भावनेनी तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीकडे आणि आजूबाजूच्या क्रिएटिव्हिटीकडे सुद्धा बघा. हम्म, हम्म, कारण सूर्याच्या अखत्तरीत नॅचरल फिफ्थ हाऊस आहे, म्हणजे जसं वंशाची वृद्धी हा एक भाग आहे, हम्म, तशाच पद्धतीने आपल्या कलागुणांचा सुद्धा विकास, हम्म, हम्म. कशाची ग्रोथ सूर्यामुळे होते. म्हणजे परमार्थशास्त्राच्या अभ्यासाची पण होईल. हो, त्याची सुद्धा होईलच. हम्म, पण हम्म. त्याच्यामध्ये म्हटलं की कुठलेही कंपॅरिझन करायची गरज नाही हम्म. किंवा सगळ्या ग्रुपचा व्हावा हा, अशी हा, हम्म, प्रार्थना करू शकतो बरं मी. हा, आणि प्रार्थना सूर्याचे नक्की करू स्तोत्र शकतो. तर आहेतच, स्तोत्र हम्म, आहेच, स्तोत्र आहे सूर्याचे. हम्म. आणि अच्छा. मग हम्म, त्याच्यामध्ये ही जी एनर्जी आहे ती माझी आणि एनर्जी आणि ती एनर्जी वेगळी नाही. हम्म, 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 बरोबर आहे.
मी कदाचित पुरेशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकत नाहीये. नाही, पण पण थोडी कल्पना आली. कारण अध्यात्मशास्त्राचा अभ्यास हेच सांगतो, परमात्म्याला ओळखा, तर त्याच्याकडे जा, असं. त्यामुळे आणि आपण त्याच्याकडे एक असा एनर्जीचा सोर्स किंवा अशी व्यक्ती म्हणून बघतो की जी प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तींचा स्वीकार करणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या लोकांविषयी नॉन जजमेंटल असणं हे मला कळलेलं परमार्थाचं एक रूप आहे असं सांगेन. बरोबर बरोबर आहे. आणि त्या पद्धतीने जर तुम्हाला आयुष्याच्या टप्प्यावरती असं ऍक्सेप्ट करता आलं कुणाला, तर ते सगळ्यात उत्तम. हो, बरोबर आहे. आणि दिवसाभरात कदाचित असे प्रसंग येऊ शकतील की आधीच्या काळात घडलेल्या आठवणींमुळे किंवा काही प्रसंगांमुळे अम, काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या भावना मनामध्ये येत आहेत. तर त्याच्याऐवजी सगळ्यात हे उत्तम म्हणजे आत्ता स्थिती काय आहे त्याच्याकडे बघणं आणि तिथून पुढे जाणं. हम्म, हम्म, मी ते थोडं ऍड करू का कारण मी फार महत्वाचा मुद्दा मांडला हं. आणि त्यांनी प्रश्नही पांढरे तुम्ही फार छान विचारला होता. आपण जास्त खोलात जायला नको याच्यात, पण एक स्थिरकारकत्व हा एक प्रकार असतो ज्योतिषशास्त्रामध्ये. आणि हं. सूर्याला स्थिरकारकत्व जे आहे ते आत्म्याचं आहे आणि हो. हं. स्वतःच आहे. हं. तर तुम्ही प्रांजली तुम्ही जो प्रश्न विचारलात ना आपल्याला परमार्थाच्या दृष्टीने काय, हं. तर आता मंगेशदादांची व्याख्यानं तर तुम्ही नेहमी असता, तुम्ही नेहमीच हो असता तिथे. हो हो. तर त्याच्यामध्ये मंगेशदादा जे सांगतात त्याचा आपण जर गर्भितार्थ बघितला तर तो आत्मशोध आणि आत्मबोध असा आहे. हम्म, आणि या आत्मबोधासाठी आपल्या स्वतःची तयारी करण्यासाठी त्यांनी आता जे सांगितलं ते आत्म्याच्या स्थिरकारकत्वाच्या दृष्टीने सूर्य आणि मनाच्या स्थिरकारकत्वाच्या दृष्टीने चंद्र. हा, तर बरोबर. ह्यांच्याशी जेवढी आपली निगडीत होईल ते आपल्याला एक टूल म्हणून वापरता येईल. पण आता बाकी आता सोनाली ते पाठ जास्त बोलतील, पण तुमचा जो प्रश्न होता तर आय जस्ट प्रगतीकरण. वॉन्टेड टू समराईज की तुम्ही ज्या प्रकारे विचारत होतात ना त्यांनी ते सांगितलं असतंय. फक्त आय होप दॅट विल बी एबल टू रिलेट टू व्हॉट यू आर लुकिंग ॲट. ओके, हो, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणजे तुमच्या ग्रुपला ज्या पद्धतीने अपेक्षित आहे त्याने नक्की तुम्ही उत्तर खूपच छान पद्धतीने सांगितलं. हो. मलाही ते आवडलंय आणि नक्की पटलंय. सूर्याची प्रार्थना आणि सूर्याची एनर्जी आपल्या आत्म्याच्या प्रगतीसाठी आणि मनाच्या शक्तीसाठी, कारण मनाची शक्ती आवश्यक आहे परमार्थाच्या प्रगतीसाठी. त्यामुळे मनाची शक्ती वाढवण्यासाठी आपण चंद्राची प्रार्थना करायची आणि दोघांच्या ह्यांनी परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करायचा. छान, थँक्यू. आणखी काही प्रश्न आहेत? पण इथे कोणीतरी चॅट मध्ये आहे एक प्रश्न हो, की हा ज्योतिषी जे जेम्स जेम घालायला सांगतात त्याचं काय रहस्य आहे? आता एक मी नक्कीच इथे सांगेन की जेम घालायला सांगतात ते चुकीचं असतं का? तर बिलकुल नाही. परंतु तो कसा घालायचा, केव्हा घालायचा आणि त्याचा नेमका जो उपाय आहे त्याच्याविषयी अनेकांच्या मनात शंका असू शकतात. तर कुठल्याही जेमचं एक केमिकल कॉम्पोजिशन असतं. तुम्हाला सगळ्यांना जर अगदी गुगलवर जरी तुम्ही घातलं तर डायमंडचं कॉम्पोजिशन काय आहे ते कळेल. त्याचा लिटरली कुठले विटॅमिन्स किंवा मिनरल्स तुमच्या शरीरात कमी आहे हे त्यातनं कळतं. म्हणजे आपल्याकडे एवढा रिसर्च झालेला आहे की प्रत्येक जो काय डायमंड किंवा रुबी किंवा जे घालायला सांगतात त्याचं एक कॉम्पोजिशन असतं. त्याच्या आयुर्वेदातली औषधं कुठली आहेत, होमिओपॅथीतली औषधं कुठली आहेत आणि कशाची शरीराला कमतरता असू शकते हे त्याच्यामधनं कळतं. त्यामुळे फिजिकल इश्यूज काही असतील तर नक्कीच तुम्ही तो जेम घालायला हरकत नाही. पण त्याच्याऐवजी ही औषधं सुद्धा घेत असाल तरी सेम आहे. त्याही पलीकडे जाऊन केवळ या जेम्समध्येच ते असतं का तर असं मुळीच नाही. आपल्या आजूबाजूला जी काही झाडं आहेत म्हणजे आता ही जी सगळी सिस्टीम आहे ती भारतातल्या झाडांवर आधारित आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा ती जी तुमच्या आजूबाजूला झाडं असतील, अगदी आघाडा नावाचं जे झाड तुम्हाला पावसाळ्याच्या आसपास सगळीकडे गवतासारखं उगवलेलं असतं त्याच्यामध्ये उत्तम गुण असतात. पिंपळ, वड, पळस हे सगळ्या प्लॅनेट्सचे महागडे रत्न घालायच्या ऐवजी ही झाडं जी आहेत त्या प्रत्येक ग्रहासाठी असलेली त्याची मुळं, पानं, त्याची झाडाची खोडं, साल, फुलं, फळं या कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपण जर धारण केली, खाल्ली, त्याचा वास घेतला, हे सगळं केलं
तर शरीराला त्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. कारण मुळात ज्योतिषही सिस्टीम अशी नाही आहे की जी फक्त श्रीमंतातल्या श्रीमंतालाच त्यातले सगळे फायदे मिळावे. आज राजा महागातला महाग हिरा घालू शकत असेल तर सामान्य माणूस दुसरं कुठलं तरी त्याचं नक्की खाऊ शकतो, एखादं फळ, एखादं पान, आणि एक त्याच्यासारखं दिसणारं दुसरं रत्न असेल ते सुद्धा वापरू शकतो की ज्याची किंमत काही नाहीये. आणि तर ती सिस्टीम फेअर सिस्टीम होईल ना. त्यामुळे जेम्स घालायला सांगतात याच्यामध्ये कित्येकदा दोन उद्देश असतात. त्या ॲस्ट्रॉलॉजरचा वैयक्तिक फायनान्शियल फायदा आणि त्या माणसालाही त्याचा फायदा होतो का, तर नक्की होतो. तो कसा होतो की एखादी प्रोसेस आपली हम्म, काय, जसं स्पार्क प्लगमध्ये काहीतरी अडकलंय ते स्पार्क हे करून गाडी सुरू होते, तशी तुमची ती गाडी सुरू करून द्यायचं काम हे रत्न करतात. पण ती गाडी चालू राहावी याच्याकरता पुढे कंटिन्युअस त्याला ऑइलिंग, पेट्रोल, इंधन मिळालं पाहिजे. ते या बाकीच्या गोष्टींनी आणता येतं. त्याच्याकरता तुमच्या बिहेवियरमधले चेंजेस, तुमच्या आहाराविहारातले बदल, आणि ज्याची शरीराला कमी आहे ते मुख्य म्हणजे शरीराला मिळवून देणं, आणि मनाला सुद्धा हे तेवढंच आवश्यक असतं. मी हे उत्तर देऊ शकले का, की आणखी काही शंका आहे त्याच्याविषयी? चॅटमध्ये विचारलेला प्रश्न होता त्याच्या बहुतेक खांडेकर काकूंना उत्तर मिळालं असेल. पण आता मला आवडत नाहीये हे सांगायला, पण आपल्याकडे 5च मिनिटं आहेत आणि आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. शलाकाजींना प्रश्न आहे, त्याच्यानंतर आपण भजन मी सेवेकडे मी बोलू. फक्त ऍड करू इच्छिते हो. सोनालीताईंच्या जेम्सच्या प्रश्नाबद्दल. मी पण ज्योतिषशास्त्राची अभ्यासक आहे, बरेच वर्ष शिकतीये. तर माझ्या अनुभवानुसार रत्न हे त्या त्या महादशेपुरतं, अंतर्दशेपुरतं तेवढं काम करू शकतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा माणसाची श्रद्धा किती आहे ती फार महत्वाची आहे. रत्न ज्यांना परवडत नाही त्यांनी मंत्राचा जरूर त्या त्या ग्रहाच्या मंत्रांचा जरूर काय म्हणतात आपण जप करावा. त्यांनी सुद्धा त्याच्यापेक्षाही चांगले रिझल्ट मिळतात, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. सो मंत्र श्रेष्ठ, म्हणजे मंत्र हे सगळ्यात श्रेष्ठ उपाय आपण या म्हणजे हल्लीचे सगळे उपायाचार्य झाले ज्योतिषाचार्यांपेक्षा. तर मंत्र हे केव्हाही माणसाला खूप जास्त पटीने आपले जे कर्म असतात, वाईट कर्म जास्त करून ते कमी करण्यामध्ये मदत करतात जेम्स स्टोन्स पेक्षा. हा माझा वैयक्तिक अनुभव झाला. उत्तम. गेल्या 10 वर्षात मी स्वतःहून कुणालाच एकही रत्न धारण करा असा सल्ला दिलेला नाही. एकदाही मला त्याची गरज भासली नाही. मी सुद्धा कोणालाच रत्न देत नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो ताई. पितृदोष म्हणजे काय असतं, किंवा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने काय करायला पाहिजे? बरोबर. आता मी ह्या प्रश्नाकडे थोडं वेगळ्या पद्धतीने बघते की आपल्याला हे पटकन कळतं की बाबा माझ्या म्हणजे आईच्या माहेरी किंवा आईच्या घराण्यामध्ये आणि वडिलांच्या घराण्यामध्ये हे हे शारीरिक इश्यूज आहेत, किंवा मंडळी अशी अशी दिसतात, त्यांना त्यांची बुद्धी अशी आहे की त्यांच्या आवडीनिवडी अशा आहेत, आणि त्या गोष्टी साधारणतः मला सुद्धा जे काय येतं ते याची सरमिसळ किंवा याचं एकंदरीत गोळाबेरीज असणार. हे जीन्स आपण इनहेरिट करतो हे आपल्याला कळलेलं असतं. जीन्स जसे आपण इनहेरिट करतो तसे फक्त जीन्स नसून आपले जीन्स हे आपल्या भावनांमुळे प्रोग्रॅम होत असतात. त्यामुळे आई, आजी, आजोबा ज्या ज्या प्रसंगांमधनं गेले त्या प्रसंगांचा त्यांच्या मनावरती परिणाम झालेला आहे, तसा त्यांच्या शरीरावरही परिणाम झालेला आहे. सो आपण केवळ आपल्याला मिळणारा इनहेरिटन्स घेत नसतो, तर त्यांच्या या जे सगळं बॅगेज आहे ते सुद्धा प्रत्येकाला मिळत असतं. आणि जेव्हा पत्रिकेत एका ठराविक ठिकाणी राहू केतू असतात, त्याचा अर्थ असा असतो की बाबा तुमच्या घराण्यामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे जे अशा पद्धतीचं बॅगेज आहे, ज्याला आपण निगेटिव्हिटीचं बॅगेज असं म्हणू शकतो, ते जास्त प्रमाणात आहे. आणि तो पत्रिकेमध्ये पितृदोष अशा याने ते सांगतात.
तर पितृदोष सरळ पद्धतीने कसा दिसतो? एकतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमची वडीलधारी मंडळी कुठल्याही पद्धतीने मदत करू शकत नाही. त्यांची इच्छा नसते असं नाही, पण त्यांच्याकडे ती कपॅसिटी नसते तुम्हाला सपोर्ट करण्याची, अनकंडिशनली तुमच्या पाठीशी उभी राहण्याची. दुसरं असं असतं की तशाच पद्धतीचं त्यांनाही झालेलं असतं की त्यांनाही तो सपोर्ट मिळालेला नसतो. अनदर पार्ट जो पूर्वी विशेष पद्धतीने बघायचे किंवा घरामध्ये मुलगा नाहीये, कारण त्यांच्या दृष्टीने वंशवृद्धी हा एकच, दॅट वॉज द बिगेस्ट अवॉर्ड ऑर रिवॉर्ड. परंतु मी आत्ताच्या काळात काय किंवा आधी त्या पद्धतीने बघत नाही, परंतु कुठली तरी तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे, तुम्हाला जी एखादी गोष्ट उत्तम येते, त्याचा ॲक्सेप्टन्स किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला योग्य मान मिळत नाही असं मी म्हणते. आणि हा जर अनुभव असेल तर याला सुद्धा मी पितृदोष अशा पद्धतीने ट्रीट करेन. आणि त्याचा संबंध वेगवेगळ्या गोष्टींशी असतो. आणि उपाय काय म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने? ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने दक्षिणेकडे तोंड करून उभे राहा आणि मनापासून तुमच्या सर्व पितरांना, म्हणजे आईकडनं वडिलांकडनं, ज्यांच्याकडनं बाबा माझा जन्म झालाय, त्या सगळ्यांना मनापासून नमस्कार करा, त्यांना धन्यवाद द्या आणि त्यांच्यामुळे तुम्हाला हे सगळं मिळालंय ह्याच्यासाठी त्यांचे आधी आभार माना. हे कुठल्या तिथीला करायचं असं जर तुम्ही विचारणार असाल तर ते अमावस्येला करा. आणि त्याच्यानंतर एखाद्या मुलाला लिटरली दत्तक घेता आलं नाही तरी ऑर्फनेजला मदत करा किंवा कुठल्याही गरजू व्यक्तीला अन्नदान करा. दॅट्स इट. हे साधारणतः, आता त्याची वेगवेगळी इंटेन्सिटी असू शकेल, पण तुम्हाला जेवढा काळ करता येणं शक्य आहे तितकं काळ जर तुम्ही केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टी तुम्हाला मिळत नव्हत्या त्या मिळायला सुरुवात होईल. आता असं असू शकेल किंवा आता माझं वय खूप जास्त आहे, माझे आईवडील आता ऑलरेडी नाही आहेत, तर तुमच्या घरातली नातेवाईकांमधली जी कोणी वडीलधारी मंडळी असतील की तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता तिथली जी कोणी मोठी मंडळी असतील, नोन लोक असतील, त्यांच्याकडनं तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट मिळणं सुरू सुरू होईल. हा सिम्पल एनर्जी एक्सचेंज आहे. आणि आपल्याकडे जे श्राद्धाचे सगळे विधी सांगितलेले आहेत ते या पितृदोषाशी संबंधित होते. म्हणजे कुठल्या तरी पितळाची कुठली तरी इच्छा राहिली आहे किंवा त्यांना काहीतरी दे वेंट थ्रू सम कॅलॅमिटीज की ज्याचं हे तुमच्यापर्यंत पोचतंय. बरोबर. आता इथे राहणाऱ्या प्रत्येकाला त्र्यंबकेश्वरला जाऊन कालसर्प शांती किंवा हे सगळं करणं शक्य नसतं, नारायण नागबळी किंवा काय, पण त्याच्यातले सगळे हे विधी त्याच्यात जे समजून घेतलं की ते काय करतात, ते एक जीव जन्माला आलाय आणि त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असं तो विधी असतात की त्या इच्छा आम्ही पूर्ण केल्या आहेत आणि आता या आत्म्याला सद्गती मिळू दे. हा त्या विधीचा सारांश असतो. बरोबर. मग तो फक्त एकदा विधी केला तर होईल असं होईल का? तर नक्की त्यातनं जो सेम जेम घातल्याचाच प्रकार आहे की तुमच्या गाडीचं किकस्टार्ट ते करून देत आहेत, त्याच्यानंतर गाडी तुम्हाला पुढे चालवायची आणि त्याच्यासाठी काय चेंजेस करायचे ते तुम्हाला तुमच्या ह्याच्यात करायचे. खरं. आणि मी अतिशय साध्या दृष्टीने बघते की बा आयुष्यात मला जे मिळत नाही ते इतरांना जर तुम्ही देऊ शकला तर एका वेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टींकडे तुम्ही बघायला लागता. म्हणजे स्वतःचा विचार सोडून तुम्ही दुसऱ्यांचा विचार पहिल्यांदा करायला लागता आणि हे सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण सध्या इतकं सेल्फ सेंटर्ड सगळीकडे आपण असतो, त्यात किमान 4 दिवस जरी असं करता आलं तरी मला वाटतं खूप मोठे बदल जाणवायला लागतात. पितृदोष सांगून कुणाला घाबरवणं बिघडवणं अगदीच चुकीच्या गोष्टी आहेत. त्या कृपा करून कोणीही करू नये, कारण जी चुकीची कर्म केली जातात ती उलटी तुमच्याकडे येतात, हे लक्षात ठेवायचं. शेवटचं जे साईन आहे 12वं घर, मीन रास, पायसेस साईन, त्याच्यात ते 2 मासे असे दाखवले आहेत बघा. म्हणजे व्हॉट एव्हर यू पुट आउट इन दिस वर्ल्ड इज गोइंग टू कम बॅक टू यू. इतकं सिम्पल आहे. आणि पूर्वज म्हणजे आपले खरे आधार आहेत एका आणि दृष्टीने. म्हणजे माझ्या स्वतःचा असा बिलकुलच विश्वास नाही की पूर्वज तुमचं काही वाईट मनात आणतील का, कसं काय आणतील, काहीच गरज नाही. इनफॅक्ट
इतकंच असतं की त्यांच्या ज्या इच्छा तुमच्या मार्फत पूर्ण व्हाव्या एवढा प्रयत्न ते करू शकतात का, ते नक्की करू शकतात. बरोबर. थँक्यू. आणि पाण्याने हे सगळ्या गोष्टी करायला सांगितलं की बेसिकली जे तर्पण करायचं आहे ते अतिशय 2 मिनिटाचा विधी आहे तो. तुम्हाला कोणाला हवा असेल तर मी इथे पाठवते. आणि इच्छा असेल, विश्वास असेल तर नक्की करा. नाही तर एक सिंपल म्हणजे रोज पाणी पिताना त्या पाण्याला सांगा की मला माझ्या पूर्वजांकडनं, माझ्या सगळ्यांकडनं अतिशय चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत. त्याविषयी मी त्यांचे आभार मानतो, मानते. आणि अं, त्यांना धन्यवाद देते की माझ्यावरती अशीच तुमची कृपा असू द्या असं म्हणा. आणि पाणी प्या. वॉटर इज प्रोग्रामेबल, सायन्सने ते प्रूव्ह केलेलं आहे. आपल्याकडे फक्त त्यांना असं न सांगता पाण्याने हे सगळे विधी करायला सांगितलेले होते. तुम्ही ज्योतिषशास्त्राचं भय घालवलं सगळ्यांचं, माझं तरी. बरं, मग आता या छान नोटवर आपण आजचं सत्र थांबवूया. कारण आपण ऑलरेडी 5 मिनिटं वर गेलेलो आहोत आणि मला खरंच तुम्हाला सगळ्यांना थांबवायची इच्छा नाहीये. पण वेळेची मर्यादा असतेच आपल्याला, त्याच्यामुळे. आणि सोनाली ताई आहेत पुढच्या आठवड्यात सुद्धा आपल्या बरोबर, तर आपण हे सगळंच नक्कीच कंटिन्यू करू. हे आणि कुठल्याही पितृदोष शास्त्राला असतात, घाबरायची गरजच नाहीये. अगदी शास्त्र, पितृदोष असतात तसे पितृगुणही असतात, कोणी बोलत नाही त्याच्याबद्दल असं मला कारण ते आपण वाटतं. आपण टेकन फॉर ग्रांटेड घेतो ना. जे मिळालंय, जे चांगलं आहे, ते आय डिझर्व इट म्हणून घेतो. एक्झॅक्टली. त्याच्यावर पितृगुणांवर लक्ष द्यावं आपण, पितृदोषांवर लक्ष देण्याच्या ऐवजी. आणि आता छान अशाच भजत सेवेकडे वळूया आपण, ज्याच्यात पुन्हा एकदा सगळ्या ज्योतिषशास्त्राचं, सगळ्याच शास्त्राचं, परमार्थशास्त्र असो, ज्योतिषशास्त्र असो, आध्यात्मिक शास्त्र असो, सद्गुरूंच्या चरणी लीन झालं की या सगळ्या शास्त्रांची पूर्णता होते आणि आपण तेव्हाच तरुण जाऊ शकतो. असं खूप सुंदर भजन आहे श्रीराम महाराजांचं. तर ते आपण आज सौ पल्लवी खंडेकर यांच्याकडून ऐकूया. आजची भजन सेवा अतिशय आजच्या काय म्हणतात सत्राला एक दिशादर्शक पूर्णता देणारी असं मला वाटतंय. तर मी सौ पल्लवी खंडेकर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या भजन सेवेला सुरुवात. जय श्रीराम. माझा आवाज येतोय म्हणा? हो, व्यवस्थित येतो. ठीक आहे. ते तरले रे ते तरले, ते तरले रे ते तरले, जे गुरुपद कमली रमले, जे गुरुपद कमली रमले. करी अनन्यया गुरुसेवा, करी अनन्यया गुरुसेवा, ना पारतयाच्या दैवा, ना पारतयाच्या दैवा, आत्मसुखाचा ठेवा, लाभताची सुखरूप झाले, जे गुरुपद कमली रमले, जे गुरुपद कमली रमले. गुरुचरण तीर्थ महान, गुरु चरण तीर्थ महान, जे सेविती ते नरधन्य, जे सेविती ते नरधन्य. गुरुमंत्र जपे अहोरात्र, ते जीवन सार्थची झाले, जे गुरुपद कमली रमले, जे गुरुपद कमली रमले. गुरुदेवा विनना जगती, गुरुदेवा विनना जगती, मिटविता जीवाची भ्रांती, मिटविता जीवाची भ्रांती. गुरुबोधातची सुख शांती, चित्त चैतन्याची हो झाले, जे गुरुपद कमली रमले, जे गुरुपद कमली रमले. गुरुदेव स्वामी सर्वांचा, गुरुदेव स्वामी सर्वांचा,
जो धरे भावनिष्ठेचा, जो धरे भावनिष्ठेचा, अनुभव श्रीरामाचा, जे श्री गुरुनामी रमले, जे गुरुपद कमली रमले, जे गुरुपद कमली रमले. ते तरले रे ते तरले, ते तरले रे ते तरले, जे गुरुपद कमली रमले, जे गुरुपद कमली रमले, जे गुरुपद कमली रमले, जे गुरुपद कमली रमले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. नेहमीप्रमाणे अतिशय उत्तम भावपूर्ण झालेली आहे भजन सेवा. खूप खूप धन्यवाद पल्लवी. खूप खूप धन्यवाद सोनाली ताई तुमचे. अतिशय एवढं बोलताना मी खूपच कमी वेळा बघितलंय सगळ्या मंडळीत ना सत्रामध्ये. त्याच्यामुळे अतिशय इंटरॅक्टिव्ह संवाद म्हणजे असं समजत होतं की साधण्याचं 2 तासाचं सत्र आहे. खुलायला वेळ लागला, पण नंतर हळूहळू सगळ्यांना जमलं बोलायला आणि आवडलं. महत्वाचं म्हणजे सगळं स्पष्ट दिसतंय. तर असंच पुढच्या सत्रातही तुम्ही तुम्ही नक्की या आणि तुम्ही सगळेजण सुद्धा नक्की या तुमचे प्रश्न घेऊन. फक्त या सगळ्या उत्तरातून हे सगळ्यातनं आपल्याला जे साधायचं आहे ते आनंदाचं तत्वज्ञान आहे हे विसरायचं नाही आपल्याला सगळ्यांना. आणि याच एका छान नोटवर आपण आज थांबूया. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार सोनाली ताई. आम्ही पुढच्या सोमवारी धन्यवाद. तुमची मनापासून वाट बघूया. धन्यवाद.